महानगरपालिकेमध्ये दोन पद्धतीनं भेदभाव केला जातो। एक कायदा पाळणाऱ्यांसाठी एक वेगळे नियम आहेत आणि कायदा न पाळणाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो कळकळीची की आमच्या गावांना वाचवा। आणि तुम्ही आज इथं बघताय की अशी जी इमारत उभी राहिलेली आहे जी महानगरपालिकेच्या समोर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोर ती विकसित झालेली आहे। ते एवढे भ्रष्ट झालेले आहेत की जागेवर येऊन सुद्धा त्यांना ती इमारत विकसित होत असताना दिसत नाहीये। मला नाईलाजाने कोर्टामध्ये धावणे घ्यावे लागले। म्हणजे माझ्या वडीलपरजीत आहे, माझ्या आजोबांच्या नावाने ती प्रॉपर्टी आहे आणि ह्या जागेवर एका राजकीय व्यक्तीने अनधिकृत बिल्डिंग उभी केलेली आहे। त्यांच्या नातेवाईकच्या नावाने तिथं बांधकाम करून आणि राम यादव विकासक याची मदत घेऊन त्यांनी ही बिल्डिंग उभी केलेली आहे। विकासक आहेत राम यादव, त्यांच्यावर फुलता मनोज म्हात्रे, राजेश नार्वेकर, रोहित ठाकरे यांच्यावरही मी कारवाईसाठी मागणी करणार आहे। नवी मुंबई शहरात गोठोली गाव हे अनधिकृत बांधकामासाठी चांगले चर्चेत असून दुसऱ्यांच्या भूखंडावर आपला हक्क गाजवण्याचा सपाटा सुरू आहे। लॉकडाऊनमध्ये गोठोली गावच्या हद्दीत प्रफुल्लता मनोज म्हात्रे आणि विकासक राम यादव यांनी राजकीय व्यक्तीला हाताशी धरून आपल्या वडिलोपार्जित जागेवर बेकायदा इमारत उभी केल्याचा दावा प्रकल्पग्रस्त सचिन पाटील यांनी केला होता। शिवाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी नोटीस वेगवेगळ्या जागेचे व बांधकाम वेगळ्या जागेवर दाखवले आहे। याबाबत वारंवार सिडको आणि पालिकेला पत्रव्यवहार केला असता बांधकामधारक प्रफुल्लता मनोज म्हात्रे यांनी कोर्टातून स्टे घेत निष्कासनाची कारवाई आजपर्यंत थांबवली, परंतु पालिकेने सादर केलेली कागदपत्रे व स्थळ पाहणीचा अहवाल तपासला असता G+1 चे बांधकाम 5 मजले झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले, परंतु जागा मालकाने सादर केलेली कागदपत्रे याच्यामध्ये तफावत असल्याने न्यायालयाच्या लक्षात आल्याने बांधकाम निष्कासनाच्या संदर्भात आजपर्यंत दिलेली स्थगिती कॅन्सल करत MRTP अंतर्गत बांधकाम निष्कासन करण्याबाबतची नोटीस योग्य असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे बांधकाम निष्कासन करण्याकरता सिडको अधिकारी तसेच महानगरपालिका अधिकाऱ्यांना आता कोणताही कायदेशीर अडथळा राहिलेला नाही। माझ्या मालकी हक्काचं आहे, म्हणजे माझ्या वडीलपरजीत आहे, माझ्या आजोबांच्या नावाने ती प्रॉपर्टी आहे आणि ह्या जागेवर एका राजकीय व्यक्तीने अनधिकृत बिल्डिंग उभी केलेली आहे। त्यांच्या नातेवाईकच्या नावाने तिथं बांधकाम करून आणि राम यादव विकासक याची मदत घेऊन त्यांनी ही बिल्डिंग उभी केलेली आहे आणि त्याबद्दल माझ्याकडे हे पुरावे पण आहेत। हे 7/12 आहे, माझ्या आजोबाच्या नावाने आहे, आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, कारण की यांच्या हलगर्जीपणामुळे ही बिल्डिंग उभी झालेली आहे। जर त्यांनी वेळेस कारवाई केली असती तर आज ही बिल्डिंग उभी राहिलेली नसती। घनसोलीचे वार्ड अधिकारी हेही जबाबदार तितकेच आहेत, कारण की त्यांनी वेळेत कारवाई केली असती तर मला नाही वाटत की ही बिल्डिंग उभी राहिली असती। याच्यामध्ये सर्वच नगरपालिकेचे अधिकारी सर्वच जबाबदार आहेत। जे 2020 पासून जे चालू होतं त्यावेळेस मला वाटतं संजय तायडे तेही होते, त्यांनीही दुर्लक्ष केलेलं आहे। जर प्रत्येकाने जर वेळेवर त्यांची जबाबदारी पाळली असती तर मला नाही वाटत आज ही बिल्डिंग उभी राहिली असती। 7-5 हा गट क्रमांक त्यांनी जोडलेला आहे तिथे आणि ते गट क्रमांक इथला नाही आहे। त्यांनी जाणून बुजून ही नगरपालिकेची आणि कोर्टाची दिशाभूल केलेली आहे। नगरपालिकेची बोलता येत नाही, मी कोर्टाची दिशा बोलेन, कारण नगरपालिका पण याला जबाबदार आहे। त्यांनी जर ती तपासणी केली असती तर मला नाही वाटत आज ही वेळ आली असती। मनाई हुकूम पेटलले ते त्यांनी जे फ्रॉड केलेले पेपर त्यांनी जोडले होते त्या कारणाने त्यांचा मनाई हुकूम फेटाळलेला आहे। कोर्टालाही ते मान्य नाही की हे पेपर जे त्यांनी जोडले आहेत ते कोर्टालाही मान्य नाही, अमान्य ठरवले त्यांचे पेपर। मी वारंवार नगरपालिकेला पत्रव्यवहार केलेले आहेत, प्रत्येक टायमाला त्यांना मी दाखवलेले आहेत की ही तुमची जबाबदारी आहे, ही अनधिकृत बांधकाम जे होत आहे ते तुम्ही थांबवलं पाहिजे, असं मी प्रत्येक वेळा त्यांना मी पत्रव्यवहारात सांगितलेलं आहे, पण त्यांनी ते जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे। शेवटी माझा नाईलाज झाला
मी कोर्टामध्ये केस दाखल केली. सेक्शन 10 प्रमाणे मी प्रतिवादी म्हणून त्याच्यात उतरलो. CBD कोर्टात ती केस चालू होती आणि आता मी शिवाय मुंबई उच्च न्यायालयामध्ये PL दाखलही केलेली आहे. तर लवकरच मला न्याय मिळेल. माझा न्यायदेवतावर विश्वास आहे. लवकरच मला याबद्दल मला न्याय मिळेल अशी मी आशा करतो आहे. न्याय नाही मिळाला तर मी वेळप्रसंग मी उपोषणही करणार. लवकरच ती तयारी करणार आहे. तेव्हाही जे विकासक आहेत राम यादव त्यांच्यावर आणि प्रफुल्लता मनोज म्हात्रे यांनी यांच्या नावाचे जे बांधकाम आहे त्यांच्यावरही आणि आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यावरही मी कारवाईसाठी मागणी करतो आहे. आणि रोहित ठाकरे यांच्यावरही मी कारवाईसाठी मागणी करणार आहे. तसेच सिडको तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रम विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायला हवी. तसे न्यायालयाने नुकताच दिलेल्या निर्णयानुसार अशा अनधिकृत इमारती सीलबंद करण्यात याव्या अशी मागणी विकास पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे. महानगरपालिकेमध्ये 2 पद्धतीनं भेदभाव केला जातो. एक कायदा पाळणाऱ्यांसाठी एक वेगळे नियम आहेत आणि कायदा न पाळणाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत. आणि तुम्ही आज इथं बघताय की अशी जी इमारत उभी राहिलेली आहे जी महानगरपालिकेच्या समोर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोर ती विकसित झालेली आहे. सिडकोमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये जे अधिकारी आहेत ते एवढे भ्रष्ट झालेले आहेत की जागेवर येऊनसुद्धा त्यांना ती इमारत विकसित होत असताना दिसत नाही आहे आणि कोर्टामध्ये कुठलाही डेली रिपोर्ट दिला जात नाही. ह्याच्यामध्ये विधी अधिकारी महानगरपालिकेचे विधी अधिकारी आणि त्यांचे जे ॲडव्होकेट आहेत त्यांच्यावर पहिला कारवाई व्हायला पाहिजे. कारण की नवी मुंबई महानगरपालिकेचा 149 एक सेक्शन असा आहे की त्या सेक्शननुसार हा एक 54 नोटीस आणि 53ची नोटीस जी आहे MRTP कायद्याअंतर्गत ती अंतरिम मानली जाते म्हणजे फायनल ऑर्डर. आणि तिला कुठल्याही न्यायालयामध्ये तुम्ही त्याविरुद्ध दावा दाखल करू शकत नाही. असे असताना महानगरपालिका आणि सिडकोचे जे काही अधिकारी आहेत ते कोर्टामध्ये हे जे भूमाफिया आहेत हे बांधकामधारकांना पकडून दावे दाखल करतात मनाई हुकमासाठी. आणि त्या मनाई हुकमाच्या दरम्यानमध्ये 1-2 वर्ष होऊन देखील त्यांना तो अहवाल जो आहे की MRTP अंतर्गत बाबा स्थळ पाहणी करावी लागते ती स्थळ पाहणी वगैरे ते करीत नाहीत. आणि अशा भूमाफियांना ती जी स्थगिती असते जो रिलीफ मिळालेला असतो कोर्टामधून त्याचा फायदा घेऊन प्राथमिक अवस्थेमध्ये जे इमारती आहेत त्या पूर्णत्वास जातात. आणि अशा पूर्णत्वास गेलेल्या इमारतीमध्ये 7/12 खोटा लावला जातो. हे राजेश नार्वेकर वारंवार मी त्यांना तक्रार करतोय की तुम्ही दखल घ्या. त्यांच्यावर पण गुन्हे दाखल केले पाहिजेत. आणि जे कोणी नोटरी करतायत जे ॲडव्होकेट नोटरी करतायत ते देखील या षडयंत्रामध्ये या कारस्थानामध्ये सहभागी आहेत. ही इमारत सर्वे नंबर 7/5 राम यादव आणि प्रफुल्लता मनोज म्हात्रे ह्या व्यक्तींच्या नावाने वैभव भावे ह्या नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी ही नोटीस दिली. नोटीस देताना हे एक सुपर इम्पोज केलेला एक टेंटेटिव्ह मॅप असतो त्यांच्याकडं आणि त्यांना माहीत असतो की ह्या जमिनीखालील सर्वे नंबर कुठला. परंतु गावाच्या पूर्व दिशेला कुठला नंबर आहे आणि पश्चिमेला कुठला नंबर आहे हे तर नगरपालिकेकडं पण रेकॉर्ड असतो आणि सिडकोकडं पण रेकॉर्ड आहे आणि तो आमच्याकडं पण आहे. परंतु एवढी माहिती नगरपालिकेकडे असताना हे जे नंबर आहेत जमिनीचे हे चुकवतात का? गुजराती मारवाडी आणि इतर परप्रांतीय आमच्या गावामध्ये किंवा इतर गावामध्ये जाऊन जो हैदोस घातलेला आहे त्या ठिकाणी कोण अतिरेकी आहेत का कोण गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत त्याचा धोका काय ह्याचा सारासार विचार न करता ह्या गावाला आमचा धारावी झोपडपट्टीसारखं त्यांनी स्वरूप दिलेलं आहे. आणि ह्याला जबाबदार कोण आहेत? रोहित ठाकरे, संजय तायडे, राजेश नार्वेकर. वारंवार तक्रारी करतोय आणि ह्यांचा कालावधी प्रशासकाचा संपलेला आहे. मी तर सांगतोय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो कळकळीची की आमच्या गावांना वाचवा. असे भूमाफिया त्यांच्या मागे जे कोणी राजकीय वरदहस्त लाभलेले जे कोणी आहेत हितचिंतक पार्टनर पण आहेत काही अशा इमारतींचा रेरा कायद्याअंतर्गत तपास व्हावा. आणि या तपासामध्ये जर दोष सिद्ध होत असेल तर तुम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. आणि एक विनंती अजूनही करतो
की नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे किंवा सिडकोतर्फे MRTP कायद्याअंतर्गत जे FIR दाखल होतात त्याच्यावर पोलीस प्रशासन काहीही कारवाई करताना दिसत नाही आणि त्या संदर्भात देखील विशेष असे निर्देश पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेबांनी द्यावेत अशी मी त्यांना देखील विनंती करतो आणि ह्या बाबतीत आमच्या गावाला आमच्या पूर्ण समाजाला ह्या समाजकंटकापासून मुक्त करावे। बघा की नवी मुंबई महानगरपालिका जेव्हा किंवा सिडको MRTP कायद्याअंतर्गत जेव्हा नोटीस देते तेव्हा सिडकोचे अधिकारी कोर्टामध्ये कुठलंही त्यांचं म्हणणं जे असतं त्या संदर्भात नोटीस दिल्यानंतर कोर्टामध्ये सादर व्यवस्थितरित्या करीत नाहीत। मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, कोर्टामध्ये हजर देखील राहत नाहीत। कालांतराने ते डिले कंटिन्युएशनचा अर्ज करतात की आम्हाला मुदतीचं हे द्या म्हणून सवलत द्या वगैरे, परंतु हा खेळ आहे ना ह्या कोर्टामध्ये CBD कोर्टामध्ये कायम सुरू आहे आणि हे अभय जाधव म्हणून आहेत विधी अधिकारी, ह्यांची देखील मी तक्रार केलेली आहे। तुम्ही नागरिकांचा जो पैसा आहे तुम्ही अशा प्रकरणामध्ये का व्यर्थ घालवताय?